निवडणूक आयोगावर झालेले मतचोरीचे आरोप, बिहारच्या मतदार यादीत झालेला गोंधळ आणि त्यानंतर निवडणूक आयोगाने घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय या सगळ्या पार्श्वभूमीवर अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीचं बिगुल अखेर वाजलंय। बिहारमध्ये 2 टप्प्यात निवडणुका पार पडणारे, पहिल्या टप्प्यातलं मतदान 6 नोव्हेंबरला होणारे, दुसऱ्या टप्प्यातलं मतदान 11 नोव्हेंबरला होणारे, तर निकाल 14 नोव्हेंबरला लागणारे। बिहारमध्ये 2 टप्प्यात निवडणूक होण्याची ही पहिलीच वेळ आहे। 243 सदस्यांच्या बिहार विधानसभेचा कार्यकाळ हा 22 नोव्हेंबरला संपणार आहे। बिहारच्या राजकारणाची जमीन ही सगळ्याच राष्ट्रीय पक्षांसाठी लक्षवेधी प्रयोगशाळा राहिली आहे आणि आता खऱ्या अर्थाने निवडणुकीचं रणशिंग फुंकलं गेलंय। बिहारचे मतदार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिश्म्यावर विश्वास दाखवतील की वोट चोरीचा अजेंडा पेरणाऱ्या राहुल गांधी आणि तेजस्वी यादव या जोडीकडे झुकतील की राजकीय रणनीतिकार म्हणून पंतप्रधान मोदींपासून ममता बॅनर्जी, नितीश कुमार, अरविंद केजरीवाल या नेत्यांच्या निवडणूक मोहिमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेले प्रशांत किशोर यांना संधी देतील, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात डिजिटल विवेक। बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार, विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव आणि संसदीय राजकारणात प्रवेश करणारे प्रशांत किशोर या नेत्यांचा राजकीय करिश्मा आता खऱ्या अर्थाने पणाला लागलाय। पण मुख्यमंत्री नितीश कुमार, चिराग पासवान, जितनराम मांझी आणि उपेंद्र कुशवाह हे सगळेच नेते पंतप्रधान मोदींसोबत एनडीएच्या मंचावर एकत्र आहेत। त्यातच भाजपचा मुख्यमंत्री करण्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जी महत्त्वाकांक्षा आहे ती सुद्धा किती खरी ठरते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। भाजप खरं म्हणजे कुठलीच निवडणूक ही अजिबात हलक्यात घेत नाही। गेल्या 11 वर्षात आपण अनेक निवडणुका पाहिल्यात आणि भाजप सूक्ष्म नियोजनावर भर देतो। आता बिहारमध्ये सुद्धा भाजपने आपले हुकमी एक्के जे आहेत ते मैदानात उतरवलेत। भाजपच्या राष्ट्रीय पक्ष संघटनेतील एक प्रभावशाली व्यक्तिमत्व म्हणजे विनोद तावडे। सध्या उत्तर प्रदेश आणि बिहारचे केंद्रीय पर्यवेक्षक ही जबाबदारी विनोद तावडेंवर देण्यात आली आहे। त्रिपुरातील मुख्यमंत्री बदल, राजस्थानमधली मुख्यमंत्र्यांची निवड किंवा बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीश कुमारांसोबतची युती आणि चंदीगडमधली महापौर पदाची निवडणूक या सगळ्या निवडणुकांमध्ये विनोद तावडे यांची जी भूमिका होती ती अतिशय महत्त्वाची होती। आणि यासोबतच बिहार निवडणुकीचं प्रभारीपद हे केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे देण्यात आले। त्यासोबतच गुजरातचे भाजप अध्यक्ष CR पाटील आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्याकडे सहप्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे। आता भाजपने या तिघांना का उतरवलंय तर यामागे जातीय समीकरण आहेत आणि संघटन कौशल्य आहे। अनेक बैठकांच्या सिलसिल्यानंतर अखेर बिहारमधलं एनडीएचं जागा वाटप जे होतं ते शांततेत पार पडलंय। धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट X वर जागा वाटपाचा जो फॉर्म्युला आहे तो टाकलाय, तो तुम्ही स्क्रीनवर सुद्धा पाहू शकताय। भाजप आणि जेडीयू प्रत्येकी 101 जागा, चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीला 29, जितनराम मांझी यांच्या हिंदुस्तान अवाम मोर्चा आणि उपेंद्र कुशवाहा यांच्या राष्ट्रीय लोक मोर्चाला 6 जागा देण्यात आल्या। बिहार हे तयार, फिरसे एनडीए सरकार असं कॅप्शन सुद्धा धर्मेंद्र प्रधान यांनी या पोस्टमध्ये वापरलंय। आता बिहारचं निवडणूक प्रभारीपद हे धर्मेंद्र प्रधान यांनाच का देण्यात आलंय तर धर्मेंद्र प्रधान हे त्यांच्या निवडणूक व्यवस्थापनातील खास शैलीसाठी ओळखले जातात। 2010 मध्ये जेव्हा बिहारची विधानसभा निवडणूक झाली होती तेव्हा धर्मेंद्र प्रधान हे तेव्हा सहप्रभारी होते आणि त्याच वेळेस एनडीए प्रणित भाजप जे होतं त्यांनी 243 पैकी 206 जागा जिंकल्या होत्या आणि हा खूप मोठा विजय होता। अद्याप बिहारच्या विधानसभा निवडणुकीत असं यश कोणालाच मिळालेलं नव्हतं। त्यामुळे एक रेकॉर्ड ब्रेक कामगिरी धर्मेंद्र प्रधान यांच्या नावावर आहे। 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे बिहारचं प्रभारीपद होतं आणि त्यावेळेस सुद्धा भाजपने 40 पैकी 31 जागा जिंकल्या होत्या आणि हा सुद्धा मोठा विजय होता। त्यावेळेस नितीश कुमार हे एनडीए सोबत नव्हते। धर्मेंद्र प्रधान यांचं निवडणूक व्यवस्थापन हे फक्त मोठ्या सभा, रॅली, भाषण इतक्यापुरतच मर्यादित नाहीये, तर ते थेट बूथ स्तरावर काम करणारे जे कार्यकर्ते त्यांच्याशी संवाद साधतात, त्यांच्या समस्या जाणून घेतात आणि त्यांना हवी असलेली प्रत्येक मदत करतात।
आता सुद्धा जेव्हा प्रभारी म्हणून त्यांची निवड झाली त्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी जनसंपर्क अभियान बिहारमध्ये सुरू केलं। बिहारची राजधानी पाटणा इथे घरोघरी जाऊन त्यांनी मतदारांशी संवाद साधला, त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या जाणून घेतल्या। त्याचबरोबर यावेळी त्यांनी मतदारांना स्वदेशीचं आवाहन केलंय। राज्य आणि केंद्र सरकारच्या ज्या काही योजना आहेत त्याविषयी लोकांचं काय म्हणणं आहे हे समजून घेतलं आणि विधानसभेचा कल सुद्धा जाणून घेतला। यावेळी अनेकांनी भाजपच्या या अभियानाचं कौतुक सुद्धा केलं। यावरून एक गोष्ट लक्षात येते की धर्मेंद्र प्रधान यांची जी शैली आहे ती मायक्रो मॅनेजमेंटवर आधारलेली आहे। धर्मेंद्र प्रधान हे स्वतः ओबीसी प्रवर्गातून येत असल्यामुळे बिहारमधले जे मागासवर्गीय आहे त्यांच्याशी संवाद साधणं, त्यांच्या समस्या समजून घेणं हे त्यांना सोपं जातं। हरियाणात सलग तिसऱ्यांदा भाजपला विजय मिळवून देण्यात धर्मेंद्र प्रधान यांची महत्त्वाची भूमिका आहे। त्याचबरोबर 2021 मध्ये पश्चिम बंगालमधली जी विधानसभा निवडणूक होती त्यावेळी नंदीग्राम विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी म्हणून सुवेंदू अधिकारी यांच्या विजयात सुद्धा धर्मेंद्र प्रधान यांची निर्णायक भूमिका होती। त्यांची ही शैली बिहारसाठी महत्त्वाची ठरणार आहे आणि बिहार विधानसभा निवडणुकीची कमान धर्मेंद्र प्रधान यांच्यावर सोपवण्यात आल्यामुळे निवडणूक अतिशय शिस्तबद्ध आणि शांततेत होईल याची भाजपला खात्री आहे। एकूणच काय तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा, मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा अनुभव, मित्रपक्षांची भक्कम साथ, विनोद तावडे आणि धर्मेंद्र प्रधान यांचं संघटन कौशल्य एकत्रित केलं तर बिहारमध्ये एनडीएला यश मिळेल याची खात्री आहे। आणि एकूणच धर्मेंद्र प्रधान हे आता निवडणुकीच्या मैदानात उतरल्यामुळे भाजपच्या गोटात सुद्धा जरा आत्मविश्वास जो आहे तो वाढलेला आहे। निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार हे ठरलं नसलं तरी निवडणुकीच्या निकालात धर्मेंद्र प्रधान यांच्या शैलीचा ठसा उमटेल हे मात्र नक्की आहे। बिहारचं जंगलराज हे आपल्यासाठी काही नवीन नाहीये आणि बिहार ही भारतीय लोकशाहीची प्रयोगशाळा आहे, कारण बिहार निवडणुकीचे निकाल हे बऱ्याचदा देशाच्या राजकीय दिशा ठरवण्यात सुद्धा महत्त्वाचे ठरतात। आता बिहारचे मतदार जंगलराज ही ओळख पुसण्यासाठी कोणाच्या पारड्यात मतांचं दान टाकतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। आजच्या भागात इथेच थांबते, पण बिहार विधानसभा निवडणुकीवर आपलं लक्ष असणार आहे आणि तिथले जे काही महत्त्वाच्या घडामोडी आहे ते असेच व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत कायम पोहोचवत राहणारच आहोत। त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।